ताट आलेलं आहे स्टीमिंग हॉट चिकन वडे. काय बोलायचं नाही ना, नुसतं बोलायचं. मला लहानपणी माझ्या बहिणी वगैरे लावायच्या, मी मारायचो त्यांना, माझ्या हाताला मेहंदी लावायची नाही. आज डॅडी गाडी चालवतोय आणि डॅडीने इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट आणलेलं आहे इंडियावरून. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ट्यूजडे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझी मम्मी डॅडी आलेले आहे तिकडे आणि माझा मित्र आविष्कार आहे तो आज येणार आहे. त्याचं लग्न ठरलंय म्हणून आज आम्ही त्याचं केळवण करणार आहोत माझ्या घरी. सो त्यासाठी जी तयारी चालू आहे ती तुम्हाला दाखवतो. आणि राहुल जस्ट आंघोळ करून आलाय भगवा टी शर्ट घालून. मम्मी इकडे चिकन कापते ते दाखवत नाही तुम्हाला. डॅडी इकडे ग्राइंड करतोय आणि ही तयारी चालली आहे चिकन वडे बनवण्यासाठी, कारण मला पण खूप आवडतात आणि अवीला पण खूप आवडतात. सो आज दुपारी आपल्याला जेवायला चिकन वडे आहेत. आणि माझं आता ऑफिसचं काम चालू आहे म्हणून मी काय मदत करत नाही आहे आणि राहुलचं ऑफिसचं काम वगैरे काही नाही, पण तरी तो मदत करत नाही. तर अवी आलेला आहे घरी आणि अस्मिताला पण मी बोलवलं, तिचं पण ऑफिसचं काम चालू आहे आणि डॅडी इकडे टाइमपास करतोय आणि राहुल पण टाइमपास करतोय. जरा राहुल चहा बनव. घरातलं सगळं छोटं ना, चल जा चहा बनव. कोथिंबीर मी आणली होती त्या दिवशी, तर आता तुला आणायला. घरात काय काम नाहीये. तर मम्मी पण आली आहे आणि शेवटी अस्मिता चहा बनवते कारण राहुल ना बनवते. चहा आलेला आहे. ते लावलंय ना. इथे गरम. सप्टेंबर मध्ये आलो दिल्लीवाल्याला, तर जुनं आम्हाला फ्लाईट भेटली. पण पॉडकास्ट शूट करते इंडियन फूड. आणि पण आता आय प्रिफर की बघ ना, मला 850 मध्ये टू अँड फ्रो तिकीट भेटलं रे. नॉट बॅड. हो नॉट बॅड का बेस्ट है. वो 850 में कैसे तेरे को बोलूं क्या, मेरे को सैन फ्रांसिस्को कलकत्ता वन वे और दूसरा पुणे टू सैन फ्रांसिस्को, पुणे दिल्ली, दिल्ली सैन फ्रांसिस्को, ये सब मिला के मेरे को 850 में पड़ा. जबरदस्त. और फिर कंफर्ट गया खड्डे में. कंफर्ट गया खड्डे में. काय झालं का? अरे बापरे, वडे झाले. तेवढे केले लावले तर करीन. चालेल. चिकन रेडी आहे आणि वडे पण रेडी आहेत. आता मी तयार झालोय अवीचं केळवण करण्यासाठी आणि आता मम्मी ओवाळते त्याला. राहुल त्याचं स्नॅपचॅट काढतोय आणि डॅडी पण इकडे सुपरविजन करतोय. आणि हे आम्ही जरा असंच थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. काय बोलायचं नाही ना, नुसतं बोलायचं. केवढासा होता, आता लग्न करतोय. तर मग आज्या विज्या बोलतात तसं बोलायचं. चांगला संसार करा वगैरे. नाव घ्यायचं असतं. घे आता तर घेच. ताट आने के बाद निकाल ना. सीरियस फोटो है नाही, एक फोटो असा आणि म्हणजे बिफोर आणि आफ्टर करायला. नाही, तो पण आपण आता इन्स्टंटली घेऊ शकतो. बिफोर म्हणजे आविष्कार शर्ट वगैरे व्यवस्थित वगैरे, आणि आफ्टरला तिरपा शर्ट, हाफ पॅन्ट वगैरे, काठी बिटी. माझा ड्रायर मध्ये फिरवलेला शर्ट काल फुल तोकडा झालेला, जपलं झालेलं इथपर्यंत असा फुल बेंबी अशी बाहेर दिसते. हातात असं वरती कापड आणि असे 2 ग्लासात बोट घालून आणतो. ताट आलेलं आहे स्टीमिंग हॉट चिकन वडे. चल अभी नाव घे. आता नाव घेऊ. काय घेशील ना? कपात कप बशीत बशी, कपात कप बशीत बशी, पलक सोडून बाकी सर्व म्हशी. काय मस्त दिसते. तुम्ही गाणं गायलं प्लीज. मला स्नॅप पाहिजे याचा. मेन रोड डायनिंग टेबलवर बसतो. नाही तू बस. आपण सगळे अवीला फेस करून खाऊया. नाही, आता तुझे सध्या दिवस आहे. लाड करून घे व्यवस्थित. हलाल व्हायचे आधी का? कोल्ड ड्रिंक काय अवीला? लिमका, थम्स अप काय देणार ते? अवी फक्त नेग्रोनी पण. आणि काय राहुलला, रोनीला वो मसाला है आम्ही तर लोकांना पडेगा
थम्सअप दिलं पण कसं थम्स डाऊन दिलाय मम्मी. तू हे उघड मी ते नॉर्मल करून देतो. जुते बिते चोरी करतात ना लोक. मी आधीच ढापून देतो तुझे. काय केलंय? हो आहे ना. कशावर काय गाडी घोडा? का घोडा मी म्हणलो की माझ्या साईजचा असेल तरच वो वाला तो मैं कर नहीं है वाला. अगर घोड़ा रहेगा तो मैं बोला कि घोड़े का पीठ एटलीस्ट 6 फुट चाहिए, वरना मेरे पैर नीचे डूब करेंगे वो गधा दिखेगा. आणि तू मेहंदी काढणारच की नाही? कारण मेहंदी काढण्याची आहे ना. पलकने खूप मम्मीला कंप्लेंट केली, मम्मी काढायची कंपल्सरी. आणि छोटी मोठी नसते, फुल हात भरून लागतं काढायला. मी म्हटलं बरं का ठीक है चल मैं सिर्फ ये साइड निकालूंगा ये ना. बोला मुझे नहीं, दोनों हाथ पे दोनों साइड पे चाहिए. वरती पण हो कसा वाटेल आम्ही आई नो. ये तो तेरे को बहुत कुछ बोलने वाला, मेरे को गारंटी है. मेरे को भी पता है मैं खुद को कुछ कोसने वाला हूँ. मला लहानपणी माझ्या बहिणी वगैरे लावायच्या, मी मारायचो त्यांना. माझ्या हाताला मेहंदी लावायची नाही. पण असतो त्याच बहिणी आता हा त्याच लावणार आहे, म्हणजे बेसिकली माझी मेहंदी आहे. मग वडील हा, घेतो की. त्यांनी सांगायला पाहिजे नाही दोस्तों को भी लगानी हा. पडेगी. मी जर लावली तर सगळ्यांना लावायला लावणार आहे मी. मी हाताला प्लास्टर राहुल लावलं. घ्या मी गरम पडत. प्लास्टर थोड़ा प्लास्टर नहीं लगा सकता. मग मी चेहऱ्यावर टॅटू माईक टॅटू. अवी कसं होतं जेवण? डोळ्यात झोप आली एवढं खाल्लंय. आता आम्ही बसले असंच जेवण झाल्यावर टाइमपास करतोय, गप्पा मारतोय आणि बाहेर थंडी आहे म्हणून फायर प्लेस पण लावली आहे. तर आता 4 वाजत आलेत आणि आवीला पुढे जायचंय. त्याला एक लग्न अटेंड करायचंय म्हणून तो निघतोय. तो आमच्या एका फ्रेंड सिद्धेशच्या घरी चाललाय. सो आता मी आणि अस्मिता पण सिद्धेशच्या घरी जातोय चहा प्यायला. चल येतो आम्ही तासाभरात. चल रात्री उरलेले चिकन वडे खायला येऊ शकतेस तू. रात्री ये परत जेवायला. भांडी असेल तर कोणी नाहीये ना तुमच्याकडे? चला आता आम्ही परत घरी आलो आणि राहुल निघतोय त्याच्या घरी जायला. आणि आता डायरेक्ट कधी येशील? संडेला 1 तारखेला. रात्री आहे, म्हणजे आपल्याला मंडेला सकाळी 6 वाजता निघायचं आहे. जॅकेट बिकेट घालायचं ना, थंडी वाढली. चल बाय. राहुल गेला, डॅडी तिकडनं बाय बोलतोय. तर संध्याकाळी मी अवीला सोडून आलो आणि त्याच्यानंतर घरी आलो. आम्ही जेवलो वगैरे आणि आता रात्र झालेली आहे. 10:30 वाजलेत आणि राहुल पण घरी गेलाय. सो आता मी, मम्मी आणि डॅडी आम्ही असंच गाडीने निघतोय. आम्ही कॉफी वगैरे घेतली आमची, कारण बाहेर सगळं बंद असणार आहे. पण आम्ही थँक्सगिव्हिंगचे लाईट्स बघायला चाललोय. सो आता चला निघूया आणि तुम्हाला पण लाईट्स दाखवतो. आता आम्ही निघालोय आणि रस्त्यावर कोण कुत्रं नाहीये, म्हणजे जास्त गाड्या नाही आहेत या रस्त्यावर. पण आता जिकडे आपण जातोय तिकडे जरा रहदारी असेल लाईट्स बघण्यासाठी. आपण चाललोय ग्रे पॉइंट डाऊनटाऊनला. हे मी 1 वर्ष आधी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण आज मम्मी डॅडीला घेऊन चाललोय. आणि मम्मी डॅडीने त्यांचे जॅकेट्स पण घेतलेत थंडीत टेस्टिंग करायला. पण आज एवढी थंडी नाही, फक्त 7 डिग्री आहे. ग्रे पॉइंट क्रिसमस कॅपिटल ऑफ टेक्सास म्हणतात या छोट्याशा टाउनला. इकडे क्रिसमस ट्री आहे आणि डॅडी पण व्हिडिओ काढतोय. आणि ट्रेन आलेली आहे समोर म्हणून फाटक बंद होते. आता थांबावं लागेल 5-10 मिनिटं. पण ही मला वाटतं ती डार्टची मेट्रो पण असेल, ती पटकन जाईल. मालगाडी असेल तर 5 मिनिटं उभं राहावं लागेल. इकडे डार्टच होती, इकडची मेट्रो सारखी आहे, 2-3 डब्याचीच असते. आता आम्ही इकडे थांबलोय फोटो काढायला. जाऊ मग. जुन्या स्टाईलचे शॉप्स, सलून्स म्हणायचे याला, सलून स्टाईल. फक्त इंडिया असतं तर जास्त रहदारी असते इकडे, त्या कम्पॅरिझनमध्ये इकडे एवढी नाही आहे. कारण इकडचे फेस्टिवल्स लोक घरी सेलिब्रेट करतात फॅमिलीबरोबर, आणि आपण इंडियन लोक कॉन्स्टंट फॅमिलीबरोबर असतो म्हणून सणावाराच्या दिवशी बाहेर निघतो किंवा वेकेशनला जातो. या एरियाचं नाव आहे लास कोलिनास.
आज थँक्स गिव्हिंग आहे आणि रोहनला सुट्टी आहे, म्हणून रोहन आमच्यासाठी ब्रेकफास्ट तयार करतोय. तो डोसा बनवणार आहे. आज ब्रेकफास्ट आहे साधा डोसा आणि चटणी. Looks good. Wow. तर आज नेक्स्ट डेची सकाळ आहे. काल आम्ही रात्री आलो लाईट्स बघून आणि मग झोपलो. आज आता ब्लॅक फ्रायडे आहे इकडे, म्हणजे शॉपिंगचा दिवस आहे. खूप डिस्काउंट असतो इकडे. तर आता मी, मम्मी आणि डॅडी शॉपिंग करायला चाललोय. आज डॅडी गाडी चालवतोय आणि डॅडीनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट आणलेलं आहे इंडियावरून. सो आता तो गाडी चालू शकतो इकडे विदाउट एनी टेन्शन. सो आता चला निघूया. आता मी पोचत आलोय आणि कसं वाटतं इकडे गाडी चालवून? मस्त. आणि ब्लॅक फ्रायडेला युजली दुकानं 6 वाजता उघडतात सकाळी आणि 9-10 वाजता बंद होतात. पण आम्ही इकडे आलोय कारण हे फुल डे चालू आहे आणि अशा डोर बस्टर डील असतात. म्हणजे सकाळी घुसल्या जे मिळेल ते एकदम स्वस्त असतं आणि ते लगेच आउट ऑफ स्टॉक असतं. फॉर एक्झाम्पल TV वगैरे अशा सगळ्या गोष्टी. म्हणून लोक पहाटे 4 वाजल्यापासून लाईन लावून उभे असतात आणि जसं दुकान उघडलं तसं आत पळतात. तर खूप वेळानंतर आम्हाला पार्किंग मिळालंय आणि तुम्हाला गर्दी दाखवतो इकडे. नायकीमध्ये घुसायला लाईन बघा कुठपर्यंत आहे. आता या मागे टाको ट्रक आहे आणि इकडे सगळे फूड ट्रक भरपूर आहेत. सो इकडनं मी आता चिकन टाकोच घेतलेले आहेत कारण गाडीपर्यंत जायची पण एनर्जी नाही आहे मला. सो आता इथे थोडं खाऊ आणि मग मेन लंच करायला जाऊ. कसं वाटतं अम्मा? मस्त एकदम छान वाटतं. थंडी वाजते? जॅकेटमुळे वाजत नाही पण आहे थंडी. तुला थंडी वाजते? आणि हे एवढं आहे. प्लस आम्ही अजून 2 वेळा गेलो होतो शॉपिंगला आधी, ते पण आहे. आता टेस्ट करण्यासाठी आम्ही 4 टाको घेतलेत. अरे वा, वाफ येते मस्त. टाको एकदम फॅन्टॅस्टिक आहे म्हणून आम्ही सेकंड राऊंड खातोय. गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे आणि काल आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो आणि आज सॅटर्डे आहे आणि मंडेला आम्ही 1 वीक लॉंग एका ट्रिपवर चाललोय. कुठे ते तुम्हाला नंतर सांगेन. पण त्याच्या आधी आपल्याला हे घर सोडायचं आणि इंडियानापोलिसला जायचं आहे. त्याच्यासाठी जे बॉक्सेस वगैरे आहेत ते आता आणायला चाललोय. तर आता आपण चाललोय होम डिपोमध्ये. तर चला आता निघूया. आता मी पोचलोय होम डिपोला. गाडी जॅकेट घालतोय कारण थंडी आहे बाहेर. काय मिळतं इकडे? इकडे घराचं सगळं सामान मिळतं. होम इम्प्रूव्हमेंटचं. म्हणजे आता आत गेल्यावर दाखवतो. म्हणजे लाकडं वगैरे हां, लाकडं, दरवाजे, नळ वगैरे सगळं. इकडे सगळं घराचं इलेक्ट्रिकलचं सेक्शन आहे. लाईट्स, स्विचेस वगैरे ते वेगवेगळे स्विचेस लावलेले आहेत. ते प्लग. झिपटाची साईज बघ ना, 60 इंचेसचा झिपटा आहे. झिप्ट आहे. आपल्याला या मूव्हिंग सेक्शन मध्ये जायचं आहे. हे बघ, ते सगळे वेगवेगळे बॉक्सेस, बबल रॅप, फोम, पेपर, टेप वगैरे सगळं मिळतं. पण हा एक्स्ट्रा लार्ज आहे. हां, थोडे एक्स्ट्रा लार्ज, थोडे मीडियम, थोडे लार्ज. नाही, ट्रॉलीत फिट नाही होणार. आणि हे TVचे बॉक्स आहेत बघ, आपल्याला एक्स्ट्रा लार्ज लागेल. आता हे ट्रॉलीमध्ये फिट होत नव्हते बॉक्सेस म्हणून आता हे आणलंय. पंख्याचं सेक्शन. पंखे पाहिजेत मम्मा? समोर गार्डनचं सेक्शन आहे. बाहेर थंडी आहे म्हणून तिकडे जाणार नाही. ते लॅम्प्स, लाईट्स, यापैकी काही आपल्याला घ्यायचं नाही आहे. पण इथे आल्यावर मला फिरायला खूप आवडतं. आता एवढं सगळं सामान घेतलं आहे मी आणि बिलिंग करायला लाईनीत उभे होतो. तर आपलं बिल झालं आहे $120.
म्हणजे 10,000 रुपयाचा पण पुठ्ठा आणि प्लास्टिक विकत घेतलंय जे पडलं आता खाली. एवढी मोठी SUV असून चला बॉक्स फिट व्हायला आम्हाला नाकी न आले. मम्मी दिसत पण नाही इकडे, अख्खी डिक्की फुल आहे. चला आता कुठे वॉलमार्ट. आता आम्ही आलोय वॉलमार्टला जरा ट्रिपचं शॉपिंग करण्यासाठी आणि जरा हँड वॉर्मर्स घ्यायचे आहेत आम्हाला. डॅडी आमच्या होम व्हिडिओसाठी पण शूट करतोय म्हणून डॅडीच्या हातात तुम्हाला सारखा कॅमेरा दिसेल. आपण हँड वॉर्मर्सच्या ह्याच्यात आलोय आणि बघा बुटात टाकायचे वॉर्मर्स पण आहेत. हे काम कसं करतं, हे पॅकेट उघडलं की हवा लागते त्या पॅकेटला आणि त्याच्यात जे केमिकल असतात ते हवेतल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतं आणि मग अख्खा पॅड गरम होतो आणि 9 तासासाठी गरम राहतो. 10 पाकिटं घेतली आहेत हँड वॉर्मरची. इनफ आहेत. एका पॅकेटमध्ये 2 ते पॅकेट आहेत. मग दोन हातात पकडायला. जॅकेटच्या खिशात टाकायचे ते. आता मी घरी आलो ते सगळं शॉपिंग करून आणि त्याच्यानंतर मम्मीनी फिश करी बनवली आहे आणि फिश फ्राय बनवलं आहे आणि हे इंडियावरनं आणलेलं मॅरिनेट करून लास्ट बॅच आहे. ही आता मी संपवतो आहे आणि बरोबर आहे गरमागरम भात. सो आता मस्त फिश करी राईस आणि फ्राईड फिश खाऊया आपण. आता मी आणि मम्मी वॉक करायला आलो होतो सकाळी आणि आता तिथे 10 डिग्री आहे. बॅडमिंटन पण खेळलो थोडं आणि आता आम्ही घरी चाललो आहे कारण आम्हाला उद्या निघायचं सकाळी 6 वाजता आमच्या ट्रिपसाठी. सो त्याचं पॅकिंग पण करायचं आहे म्हणून हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.